मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजी गॅसची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मुंबईकरांना सीएनजी आणि पीएनजी साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे। सीएनजीच्या दरामध्ये 1.5 रुपयांची आणि पीएनजीचे दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। धनंजय, सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये आता वाढ झालेली बघायला मिळते मुंबईमध्ये। अमित, आपण जर पाहिलं तर वाढत्या मागणीनुसार आता सीएनजी आणि पीएनजी मध्ये जे आहे ती दरवाढ करण्यात आलेली आहे। मार्च 2024 मध्ये सीएनजी मधली दरवाढ जी आहे ती 2 रुपयांनी कमी करण्यात आली होती आणि मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा जी आहे ती सीएनजी मध्ये दरवाढ ही 1.5 रुपयांनी करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। महानगर गॅसने हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। काल मध्यरात्रीपासून हे नवीन दर जे आहेत ते लागू झालेले आहेत, म्हणजे आज 9 तारखेपासून हे नवीन दर जे आहेत ते लागू असणार आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सीएनजी मध्ये 1.5 रुपये, सीएनजी या आधी जर आपण पाहिलं तर 73.50 पैशाला होता, तो आता 75 रुपयाला जो आहे तो मिळणार आहे। 1 किलो प्रमाणे हे दर जे आहेत ते अमित असणार आहे। आणि पीएनजीचे दर आपण जर पाहिले तर ते देखील 47 वरून 48 रुपये इतके जे आहेत ते प्रति किलो करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईकरांच्या खिशाला याची झळ बसताना आता बघायला मिळणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।